हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज पुन्हा एकदा एक सिम्पल ब्लॉग घेऊन आलेली आहे, जिकडे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लंच अँड डिनर रेसिपीज. सो स्टे ट्यून अँड वॉच टिल द एंड. आजचं दुपारचं लंच काही फारसं वेगळं नाही आहे, स्पेशल नाही आहे. आपलं थर्सडे असल्यामुळे वालाची खिचडी करते मी, जी की सगळ्यांना आवडते. वेगळ्या अँगलनी शूट करते. सो मी थोडासा कॅमेरा चेंज करते. मला आधी वालाची खिचडी कधीच आवडली नव्हती, पण आता मला आवडते. मी याला छान मस्तपैकी भिजत ठेवते. मी खूप तेल यूज करते जेवणात. म्हणजे माझ्याने असं होत नाही कमी तेलामध्ये जेवण. सो थोडंसं पाहिजे. आलं खिसून वगैरे नाही टाकणार, ठेचून टाकते, म्हणजे ज्याला नको आहे तो डायरेक्ट ते काढेल. खिचडी करताना एक प्रॉब्लेम हा आहे माझा, की मला पाण्याचा अंदाज नाही आहे. मग मी खूप कन्फ्यूज होते की मी किती पाणी टाकलं पाहिजे. घरी मला आईनी सांगितले की इतक्या वेळेला एवढं पाणी वगैरे, पण मी विसरते. मी नेहमी काहीतरी गडबड करते. हा, तेल टाकल्यानंतर त्यामध्ये जाणार थोडीशी राई, जिरं, हिंग and lots of mirchi. आणि मिरची छान अशी फ्राय झाली की मग आपला कांदा. आता मिक्स मिक्स मिक्स. विचार करते की याच्यासोबत पण काहीतरी साईड डिश बनवते. साईड डिश म्हणजे असं काहीतरी बटाट्याचे काप किंवा मग नुसतं बटाट्याची काचरा वगैरे. ठीक आहे, चल करते काहीतरी. किंवा मसाला बटाटे. त्याला कव्हर करून छान कांद्याला आपण मऊ होऊन द्यायचं. आणि मग ते मऊ झाल्यानंतरच त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचं. मी 2 बटाटे घेते आणि मी याचे मसाला बटाटे बनवते. कांदा छान नरम झाला. आता मी यामध्ये टाकणार आहे टमाटर. मला खिचडीमध्ये टॅमॅटो खूप 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 आवडते, म्हणून मी 2 घेतले. आता मी टाकणार मीठ. मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाच्या हिशोबाने टाका. अंदाजाने टाका. परत तोपर्यंत मी बटाटी करते. तर मी 2 मोठी बटाटी घेतल्यात आणि त्याला मी सोडते. चालू आहे ना. खूपदा असं होते की व्हिडिओ बंद असतो आणि मी बोलते, तर मला असं मध्ये मध्ये चेक करायला लागते. थोड्या दिवसांनी कदाचित मी कम्फर्टेबल होईल अँगल थोडं सेट करण्यामध्ये. तर सध्यासाठी असं माझा अँगल असेल, कारण की मी अजून माझा कॅमेरा सेट करते किचनमध्ये. हा प्रॉब्लेम होतो की इकडे कॅमेरा ठेवला तरी मी पूर्ण दिसत नाही, मग जेवण नाही दिसत.
तर आता हे वाला थोडं बघूया. आय थिंक कोण आलंय. आता मी याला गोल गोल कापते. ठीक आहे. असे कापून घ्यायचे सगळी तुमची बटाटे. थोडेसे असे नरम होत आहेत माझे मॅटर. मीठ टाकल्यानंतर ते लगेच नरम होतात. तर आता यामध्ये मी मसाले आपले सिंपल साधे सोबत हळद, आपला 1 चमचा मसाला घरचा, आणि अर्धा चमचा गरम मसाला. धना जिरा पावडर ऑप्शनल आहे. एकदम थोडी टाकली, एकदम थोडी. हा, दॅट्स इट. इतकंच. हा बटाटा थोडासा कट करून पण याच्यात टाकते. कधी देणार? मी 1 तास झाला. याला कॉफी दिलीच नाही. ओके, सो हे असे छोटेसे हे करते, तुकडे करते बटाट्याचे आणि ते पण टाकते खिचडीमध्ये. आणि माझे वाल, मी याला पटकन कॉफी करते. कलरसाठी तुम्ही काश्मीरी रेड चिली पावडर यूज करा. मी नाही करत आहे आज. आता हे थोडंसंच वाफेवरती ठेवणार. मग एंडला आपला वॉश करून राईस आणि पाणी. अच्छा, ओके. बटाटी, अरे अरे, अच्छा, ओके. अजून एक गोष्ट, आलं असेल तर आल्याचे असे मोठे मोठे तुकडे तुम्ही खिसून पण टाकू शकता. पण तुम्ही आलं स्किप केलं टोटली तरी चालेल, काही हरकत नाही. आता मी कॉफी बनवते. नॉर्मल कॉफी ना, आपली ब्लॅक कॉफी ना. ठीक आहे. मायक्रोवेव्ह करणार आहे. 3 पाण्याने मी धुतलाय राईस. ठीक आहे. अशी खूप बोलते ना. आम्ही जेव्हा देहरादूनला होतो ना, तेव्हा तिकडे ती ओनर होती. ती काही झालं की असं बोलायची, ठीक आहे ना, हा ठीक आहे ना, हो जाएगा ना, हा ना. तिला मी याची कॉपी करायची आणि आता मी पण टेस्ट करते. ठीक आहे. ओके, यामध्ये आपला राईस आणि पाणी मी कदाचित इतकं घेते, अंदाज. नाही चालेल, काय नाही. तो माझ्या नवऱ्याची कॉफी मी रेडी केली आहे. मी त्याला देते. आणि खिचडी पण रेडी आहे. 3 शिट्या घेणार आहे मी. काय आणलंय? ओ माय गुडनेस. खिचडी सोबत मम्मी खूप सारं ताक घेऊन आली आहे. हे इकडेच नवीन आता काहीतरी ओपन झालंय. अच्छा, मसाला म्हणजे ते बॉटलमध्ये देतात का? ओ, तसे क्यूट बॉटल्स आहेत. 20 रुपयाला एक आहे. हो, ठीक आहे. थोडं महाग वाटलं मला, 20 रुपीज, पण छान. प्रोबायोटिक सिंपल लस्सी. एक ही साधी लस्सी आहे आणि ही मँगो लस्सी आहे. यम यम. सो माझी ॲक्च्युली धक्का क्लीन करत होती म्हणून मी गेली होती. तर खिचडी आपली छान रेडी आहे. आता हे छान वॉश करायचे आणि यामध्ये सगळे मसाले टाकायचे. तर यामध्ये मी टाकणार आहे धना जिरा पावडर. हा, माझ्या चमच्याची साईज एवढी आहे, छोटीशी. हळद आणि 1 चमचा छान मसाला. चवीनुसार मीठ. आणि
आता हे वाले तुम्ही रवा वरती डिप करून पण फ्राय करू शकतात, मग काप करू शकतात, पण मी शॉर्टकट करणार आहे. मी काहीच नाही टाकले, हिंग जिरं राई काहीच नाही. आता ट्रिक ही आहे की याला एकच चमचा मारायचा आणि ही वाफेवरती ठेवायची. माझी ही वाली कोशिंबीर ऑलिव्ह ऑइल, मीठ, आपला घरगुती मसाला आणि धना जिरा पावडर. दॅट्स इट. याला करूया छान मिक्स. शिजले बटाट्याची थोडंसं असं हातावर पाणी देऊन. तुम्ही ही वाली बटाट्याची रेसिपी नॉनस्टिक पॅनमध्ये पण करू शकता. खूप तुमचा टाईम सेव्ह होईल, तुम्हाला जास्त त्रास नाही होणार. मला आळस आला होता म्हणून मी याच्यामध्ये करते, तर प्लीज नोट दॅट. आणि हा आता ही मम्मी जेवण येतं. हो मम्मी तर हे माझं लंच. छास. मी पापड नाही तळले कारण की हे होतं म्हणून, आणि असंच असते रोज, काहीतरी बघत जेवते मी. असं वाटते की मी मुकबॅंग व्हिडिओज बनवते अशी बसून. चिप्स हे आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करते, नवीन ओपन झालं आहे, बघू कसं लागतं. मला 20 रुपीजच्या मानाने थोडं एक्सपेन्सिव्ह वाटलं ना. खूप कमी आहे क्वांटिटी. एवढा तरी मोठा ग्लास भरून पाहिजे छास. ठीक आहे, बघूया. मायल फुल आहे का तुम्हाला? छान आहे. यामध्ये मी मीठ टाकते थोडंसं, पण मिठाची पण गरज नाही आहे. जेन्युइनली छान आहे. जाओ स्टॅच्यू जहाँ पे ओके. जीरा वाला नहीं है. नाईस. आणि आता मी टेस्ट करते माझी खिचडी. माझ्या खिचडीमध्ये मीठ कमी असेल डेफिनेटली, कारण की मी टेस्ट नाही केलेली पाणी टाकण्याच्या आधी. सो मी यामध्ये थोडंसं टाक अशीच चिवते. कोशिंबीर, बटाटा आणि वेफर्स. मेरे से अगर चेकआउट है तो उसने ऐड कैसे किया? ऐड किया? ठीक है. आणि बिग बाईट. खिचडीमध्ये मीठ पुरेसं आहे तर मी उगीच टाकलं. नाईस. और बटाट्याचे काप करायला मला खूप कंटाळा आला होता म्हणून मी शॉर्टकटमध्ये केलं. तर म्हणजे बटाट्याच्या कातऱ्यासारखंच आहे, फक्त तेवढंच की त्याच्यामध्ये मी काय ॲड नाही केलं. सो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला नका विसरू. आणि फॉलो करा
अशाच डेली व्लॉगसाठी. तोपर्यंत बाय.